नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हो, तुम्ही तर थंबनेलला पाहिलंच ना, अगदी बरोबर आहे. आज आपण ह्या पुऱ्या तव्यामध्ये टाकून शेकून घेऊन अतिशय पौष्टिक असा नाश्ता पाहणार आहोत. आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला एका भांड्यामध्ये ना आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. रोज आपण जे घरामध्ये चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो बघा, तेच इथं 2 कप इतकं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण हे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत. पीठ हे चाळून घ्यायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये चोथा असतो का नाही, तो अतिशय पौष्टिक असा असतो. त्यामुळे आता तुम्ही इथे मैदा वापरला तरी सुद्धा चालेल, किंवा 1 कप गव्हाचं पीठ 1 कप मैदा असं वापरू शकता. पण हा आपण पौष्टिक नाश्ता करत आहोत का नाही मुलांसाठी, त्याच्यामुळे शक्यतो करून गव्हाचंच पीठ वापरायचं. बघा आता थोडं थोडं पाणी घालून ना, जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट नाही असं पीठ मळून घेतलं. साधारण इथं अर्धा कप इतकं पाणी लागलेलं आहे इतकं गव्हाचं पीठ मळण्यासाठी. आता आपण झाकून ठेवून बाजूला ठेवूयात 7 ते 8 मिनिटासाठी. म्हणजे हे गव्हाचं पीठ ना छान प्रकारे भिजलं जातं असं भिजत ठेवल्यामुळे. तोपर्यंत इथं काही भाज्या घेतल्यात ना, त्या आपण चिरून घेऊयात. भाज्यांमध्ये बघा इथं मी घेतलेलं आहे गाजर, सिमला मिरची, टॅमॅटो आणि कांदा. तुम्हाला ह्याच्यातली कुठली एखादी भाजी आवडत नसेल ना, ती नाही वापरत तरी सुद्धा चालेल. किंवा जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोबी वगैरे वापरायचं असेल ना, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता इथं गाजर ह्याच्यावरची सालं काढून घेतलेत, गाजर स्वच्छ असं धुवून घेतले आणि असे त्याच्यानं तुकडे करून घ्यायचे चौकोनी आपल्याला. बघा इथे, किंवा तुम्ही खिसून घेतलात ना तरी सुद्धा चालेल. पण तत्पूर्वी तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील ना साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता बघा गाजर छान असं चिरून घेतलं. संपूर्ण इथं गाजर वापरलेलं नाही, अर्धच इथं गाजर वापरलेलं आहे. त्याचबरोबर आता इथं सिमला मिरची घेतली. सिमला मिरचीच्या आतमधल्या बिया काढून त्याचे सुद्धा आपल्याला चौकोनी असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता इथं आपण टॅमॅटो कापून घेणार आहोत. तर टॅमॅटो ना आपल्याला 2 भाग करायचे आणि ह्याच्या आतमधल्या बिया आणि जो पाण्याचा भाग असतो ना, तो घ्यायचा नाही. आता याचं कारण तुम्हाला पुढे सांगते. हे आपल्याला टॅमॅटोच्या पाण्याची गरज नाही, त्याच्यामुळे आपण बाजूला काढून ठेवूयात एका वाटीमध्ये. तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये ते वापरू शकता. टॅमॅटोचा जो वरचा भाग असतो ना, तो घेतलेला आहे आणि त्याचे सुद्धा ह्या पद्धतीने छोटे छोटे असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, त्याचे सुद्धा छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतले, म्हणजेच की बारीक कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे. तर आपल्याला लागणाऱ्या सर्व भाज्या नाही छान प्रकारे चिरून झालेल्या आहेत. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवले, गॅस चालू करून घेऊयात. आता याच्यामध्ये तेल घालायचंय. तेल आपल्याला जास्त वापरायचं नाही, साधारण इथं अर्धी पळी इतकंच तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालंय की आपण कांदा घालून घेणार आहोत आणि छान हलका लालसर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथं आपल्याला जास्त शिजवायचा सुद्धा नाही, फक्त जरा ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घेणार आहोत. गॅस मध्यम ठेवायचा. कांद्याचा थोडा हलका कच्चापणा निघाला की याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. साधारण पाव चमच इतकीच आलं लसूणची पेस्ट घातली. आता ह्या आलं लसूणच्या पेस्टचा सुद्धा कच्चापणा जाईपर्यंत ना आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये भाज्या घालणार आहोत, ते म्हणजे टॅमॅटो, सिमला मिरची, त्याचबरोबर गाजर. आता ह्या भाज्या नरम होण्यासाठी ना आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात. मीठ जास्तीचं वापरायचं नाही, साधारण पाव चमच इतकंच मीठ वापरायचं. पाव चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे आणि पाव चमच इतकी हळद, बस. जास्तीचे मसाले सुद्धा आपल्याला इथं वापरायचे नाहीत. गॅस मध्यम तो फास्ट ठेवायचा आणि छान असं परतत राहायचं. ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर ह्या भाज्यांना पाणी सुटलं जाईल. टॅमॅटोचं पाणी किंवा टॅमॅटोचा गर ह्याच्यासाठी घेतला नव्हता की टॅमॅटोचं पाणी जे आहे तर इथं ह्या भाजीला पाणी सुटेल, टॅमॅटो हा गळला जाईल, त्याच्यामुळे आपल्याला वापरायचं नाही. ही भाजी जी आहे ना आपल्याला अशी सुटसुटीत फडफडीत करून घ्यायची आहे. बघा छान अशी सुटसुटीत फडफडीत झाले. हलक्या भाज्या आपल्या नरम झाल्यात आणि खाली तळाला बघा भाज्या आपल्या जास्तीच्या इथं ओलसर नाहीत, छान अशा मोकळ्या झाल्यात. आता इथं आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ती भाजी थंड करून घेऊयात. तोपर्यंत बघा इथं आपण मळून ठेवलेले जे गव्हाचं पीठ होतं ना, ते छान प्रकारे भिजलेलं आहे. त्याच्यातलाच एक गोळा घेऊयात. आता चपाती आपण करतो ना, त्याच्यापेक्षा जरा मोठा गोळा करून घेतला. थोडंसं सुक्या पिठामध्ये घोळून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याची छान मोठी चपाती लाटून घेणार आहोत. हा नाश्ता ना तुम्ही जर चपातीसाठी पीठ अगोदरच मळलेला असेल ना, त्याच्यातला थोडासा एका चपातीचा गोळा घेतला तरी सुद्धा चालेल. माझ्याकडे मळलेलं चपातीचं पीठ नव्हतं ना, म्हणून इथं चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी अगोदर चपातीचं मीठ मळलेलं असेल ना, तर ही भाजी करून हा नाश्ता करण्यासाठी तुम्हाला अजिबात वेळ लागत नाही. जवळजवळ 7व्या ते 8व्या मिनिटाला तुमचा नाश्ता बनून तयार होतो. बघा छान अशी इथं मोठी एक चपाती करून घेतली, पण जास्त जाड ठेवायची नाही किंवा जास्त पातळ ठेवायची नाही. आता ह्याच्या आपण पुऱ्या करून घेणार आहोत. तर बघा इथं माझ्याकडे मोठी जी आहे ती जरा जास्तच मोठी आहे वाटी, त्याच्यामुळे जरा मी ग्लास छोटा आहे ना, मग त्याने असे ठसे उमटवत आहे, म्हणजे ह्या ग्लासच्या मापाच्या इथं आपल्या पुऱ्या होते. तर तुम्ही ह्याच्या मोठ्या पुऱ्या करून घेतलात ना तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. पण माझ्या मुलांना ना अशा छोट्या पुऱ्या करून हा नाश्ता केलेला आवडतो, म्हणून इथं मी छोट्या पुऱ्या केलेल्या आहेत, बस. बाकी काहीच फरक नाही. आता बघा साधारण इथं ना 7 इतक्या ह्या पुऱ्या झालेल्या आहेत.
पण त्याच्यातली एक पुरी मी बाजूला ठेवते आणि इथं 6 पुऱ्यांचा वापर करणार आहे. आता आपण ह्या घेतलेल्या पुऱ्या आहेत की नाही त्याला काटा चमच्याने असं टोचून घेणार आहोत, म्हणजेच की ह्या आपल्या पुऱ्या फुलल्या जाणार नाहीत. तुम्ही चाकूने करून घेतलात ना तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आता इथं सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्याला असं छान प्रकारे टोचून घेतलं. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा अगोदरच हा तवा ना गरम करायला ठेवलेला होता. गरम झालाय की आपण तयार केलेल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या एक एक करून ठेवणार आहोत. पण ह्या पुऱ्या ना आपल्याला एका बाजूने चांगल्या शेकून घ्यायच्या आहेत आणि एका बाजूने अर्धवट शेकून घ्यायचे आहेत. आता बघा थोड्या हलक्याशा फुगल्यासारख्या वाटल्या की आपल्याला ह्याची साईड पलटी करून घ्यायची आहे. आता जर आपण पलटी केलेली बाजू आहे ना ती जरा चांगली शेकून घ्यायची बरं का. तर एक वरची जी बाजू आहे ती आपण थोडीशी कच्चीच ठेवणार आहोत आणि खालची बाजूनं चांगली शेकून घेऊयात. असं दाबून दाबून शेकून घेऊयात म्हणजे चांगल्या प्रकारे हे शेकलं जाईल. आपल्याला शेकत असताना तेल तूप लावायची काहीच गरज पडत नाही. बघा पाठीमागच्या बाजूने छान अशा ह्या शेकलेल्या आहेत पुऱ्या. आता आपण एक एक करून काढून आता ह्या आपण शेकून घेतलेल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या खाली बघा इथं पोलीपाटावर घेतलेल्या आहेत आणि जी कच्ची बाजू आहे ना ती आपल्याला पाठीमागला ठेवायची आहे आणि जी शेकलेली बाजू आहे ना ती वरती करायची आहे. वरल्या बाजूला इथं रेड चिली सॉस लावून घेणार आहोत. बघा ह्या पद्धतीने सगळीकडे लागायला हवा असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता तुम्ही रेड चिली सॉसच्या ऐवजी टॅमॅटो केचप लावला, टॅमॅटो सॉस लावला तरी सुद्धा चालेल. आणि बघा आपण अगोदरच ही भाजी तर करून ठेवलेली होती. आता ही भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक लावू शकता. तर इथं तर मी भरपूरच भाजी लावलेली आहे, कारण जितकी भाजी असेल ना तेवढा हा नाश्ता खायला खूप छान असा लागतो. तर साधारण एक एक चमच इतकी भाजी घालून ना छान अशी पसरून घेतलेली आहे. आता ह्याच्यावरती आपण किसून घेणार आहोत. तुम्हाला हे चीजची क्यूब ना कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल. आता चीज म्हटलं की मुलांना फार आवडतं बरोबर ना, मग भरपूर असं चीज हे किसून घ्यायचं. जितकं चीज असेल ना तितका हा नाश्ता खायला खूप छान लागतो. तुम्हाला इथं थोडक्यात अंदाज आलाच असेल किंवा समजलं सुद्धा असेल आपली आजची रेसिपी कुठली आहे. तर आज आपण घरच्या घरी तयार होणारा गव्हाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असा हा पिझ्झा करणार आहोत. अगदी मुलांना पिझ्झा म्हटला की फार आवडतो. मग बाहेरचे अनहेल्दी पदार्थ देण्याच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरी असे मुलांना पौष्टिक पदार्थ बनवू शकता. म्हणजे अगदी टेस्ट सुद्धा तशी, पण भरपूर भाज्या वापरला शिवाय गव्हाच्या पिठाचा वापर केला आणि स्वच्छतेची काळजी घेऊन घरच्या घरी असा पिझ्झा करतो. त्यामुळे मुलांनी बिनधास्तपणे खायला देऊ शकता. आता बघा चीज खिसून झाल्यानंतर ना वरून ऑर्गेनो त्याचबरोबर थोडंसं चिली फ्लेक्स एवढं घातलेलं आहे. पण बघा 3 पुऱ्यांचा वापर केला आणि 3 पुऱ्या ह्या बाजूला ठेवलेल्या होत्या. आता जी पुरीची बाजू शेकलेली आहे ना त्याला आपण मियोनीज लावून घेणार आहोत. अगदी नाही लावलात तरी सुद्धा चालेल किंवा इथे टॅमॅटो केचप लावलात तरी सुद्धा चालेल. आणि बघा ही जी शेकलेली बाजू आहे तिथे आपण मियोनीज लावलं का नाही ती बाजू ह्या पिझ्झाच्या बेसवरती लावायची आणि जी कच्ची बाजू आहे ती वरल्या बाजूला ठेवायची. अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचंय बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. पण हा घरगुती पद्धतीत पिझ्झा केला बघा, ह्याच्यामध्ये ना सोडा आहे ना इनो आहे, शिवाय ईस्ट किंवा दही ह्या कशाचाच वापर केलेला नाही. पिझ्झा म्हणलं की किती महाग भेटतो मार्केटमध्ये, पण हा पिझ्झाच्या चवीचा नाश्ता केला ना तो अगदी घरातलं साधं बेसिक साहित्य वापरलेलं आहे. मी सांगते ना म्हणून नक्की एकदा ट्राय करून बघा. आपल्याला हा छान असा भाजून घ्यायचा. त्याच्यासाठी बघा गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमच इतकं तूप घातलेलं आहे आणि आता आपण तयार केलेला पिझ्झाचा बेस होता ना तो इथं असा ठेवून घेणार आहोत. तुम्ही बटर लावू शकता, तेल लावू शकता किंवा अगदी काहीच नाही लावलात तरी सुद्धा चालेल, पण थोडासा इथं मी तुपाचा वापर केला जेणेकरून चव छान आहे. आता बघा एक बाजू छान अशी भाजून झाली की दुसरी बाजू आपण पलटी करून ती सुद्धा बाजू छान अशी भाजून घेणार आहोत. गॅस मध्यम तो कमीच ठेवायचा, फास्ट ठेवायचा नाही. तर भाजायला सुद्धा वेळ लागत नाही बरं का, कारण भाज्या या आपण अगोदर शिजवून घेतल्यामुळे ही तर शिजायला वेळ लागत नाही. फक्त आपली चपातीची जी किंवा पुरीची वरची बाजू आहे ती शेकण्या इतपत आणि आपले चीज मेल्ट होण्या इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. बघा छान असं चीज मेल्ट झालंय असं वाटलं की आपण हे बाहेर काढून घेणार आहोत. आता इथं जरा हे पिझ्झा आहेत ना मी थोड्याच प्रमाणामध्ये करून घेतले, कारण सध्याला मुलं घरामध्ये नसल्यामुळे ज्यावेळेस शाळेतून मुलं घरी येतील त्यावेळेस मी त्यांना करून देईल गरमा. तर खाण्यासाठी जे सॉस घेतलं ना ते सुद्धा मी घरी केलेलं आहे, ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, बघू शकता. आता इथं पिझ्झा तुम्हाला बघूनच समजत असेल, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. बाजारामध्ये ना अनहेल्दी पदार्थ यायला लागलेत, जे की पिझ्झा बर्गर ते कसे केलेत आपल्याला माहित नाहीत, शिवाय मैद्यापासून केलेले असतात, जे की मुलं खाऊन आजारी पडण्याचे चान्सेस असतात. पण तुम्ही जर असे गव्हाचे पिठाचे आणि पौष्टिक घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊन पिझ्झा केलात तर मुलं तर आवडीने खातील. आणि खरंच जर मोठ्याने हा नाश्ता केला तर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही बरं का. आता इथं मी जरा टेस्ट करून बघितला, वा काय भारी असा पिझ्झा झालेला आहे. तुम्हाला ही घरगुती पिझ्झाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.